मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचं मनसेविरोधात आंदोलन, दुकानदाराला केलेल्या मारहाणीनंतर मनसेविरोधात व्यापारी आक्रमक। भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांचाच सरकारवर हल्लाबोल, सोलरसाठी आग्रह मात्र वीज कनेक्शन नाही, अधिकाऱ्यांना नोबेल द्या, मुनगंटीवारांची टोलेबाजी। महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य टाळा, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना वरिष्ठांच्या स्पष्ट सूचना, डिनर डिप्लोमसीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याचेही आदेश। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात मुक्कामी, उद्या शहांच्या हस्ते थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीही राहणार उपस्थित। दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, निष्कर्षावर मुंबई पोलीस ठाम, राज्य सरकार वेळकाढूपणा करतंय, कोर्टाची नाराजी, दिशा प्रकरणात आदित्य ठाकरेंवरही झालेले आरोप। संजय राऊतांच्या टीकेनंतर मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्या प्रवेशाला ब्रेक, दोघांवरही नाशकात गंभीर गुन्हे, भाजपावर उठलेली टीकेची झोड। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पीएच्या मोबाईलवर जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज, कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल। धक्कादायक प्रकारानं पुणे हादरलं, कोंढव्यात कुरिअर बॉयचा बनाव करून 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार, आरोपीनं मोबाईलमध्ये सेल्फी काढून पुन्हा येईल असा मेसेज टाईप केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, कणकवली आचरा मार्गावर पाणी, कुडाळमध्ये घरं पाण्यात, तिला ऋतून विसर्ग वाढवला। गडचिरोलीतील गुंडेनूर नदीतून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास, पूल अर्धवट अवस्थेत असल्यानं जीव धोक्यात घालून नदी ओलांडण्याची वेळ। नंदुरबारच्या नवापूरमध्ये अंत्यसंस्कारासाठी आदिवासींचा नदीतून जीवघेणा प्रवास, अनेक वर्षापासून नदीवर पर्यायी पुलाची मागणी, प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप। नवी मुंबईच्या ऐरोलीत इमारतीच्या कंपाऊंडचा भाग कोसळला, गॅस पाईपलाईन लिकेज, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। धाराशिवच्या सावरगावात मोडकळीस आलेल्या इमारतीत शाळा, एका वर्गात 80 ते 85 विद्यार्थ्यांना बसवण्याची वेळ। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील पिरपाणी झोपडीत जिल्हा परिषद शाळा, 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकाच झोपडीत शिक्षण, बांधकामासाठी परवानगी नसल्यानं मिळालेला निधी देखील परत गेला। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत भरधाव कार 60 फूट खाली कोसळली, अपघातातून कारमधील 6 तरुण आश्चर्यकारकरित्या बचावले। पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, 6451 क्युसेक्सनं सध्या विसर्ग सुरू, आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवण्यात येणार। लातूरमध्ये पाठीवरून औत ओढणाऱ्या शेतकऱ्याला अभिनेता सोनू सूदकडून मदतीचा हात, शेतकऱ्याला बैल देण्याचं आश्वासन। माळशिरसच्या ठाकूरबुवा समाधीजवळ माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण संपन्न, आज तोंडले बोंडलेत होणार, ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काकांची बंधू भेट। अकोल्याच्या अकोटमध्ये सावत्र बापानं 9 वर्षांच्या मुलाची हत्या करून मृतदेह जंगलात फेकला, आरोपीला अटक। मुंबईच्या कांदिवलीमध्ये गुजराती अभिनेत्रीच्या मुलाची आत्महत्या, ट्युशनला जायला सांगितल्याच्या रागातून 57व्या मजल्यावरून उडी मारली, 14 वर्षाच्या मुलाच्या आत्महत्येनं खळबळ। पंतप्रधान नरेंद्र मोदींना घानाचा राष्ट्रीय सन्मान, द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना प्रदान, मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर। सरकार 12% जीएसटी स्लॅब पूर्णपणे रद्द करण्याच्या तयारीत, किंवा जीवनावश्यक वस्तू 5% स्लॅबमध्ये आणण्याचा विचार, बदलामुळे कृषी अवजारं, रेडीमेड कपडे, खाद्यान्नासह जीवनावश्यक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता। हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती, बियास नदीला भीषण पूर, भूस्खलनाचाही धोका, आतापर्यंत 500 कोटींपेक्षाचं जास्त नुकसान। कर्नाटकात म्हैसूर उदयपूर धावत्या ट्रेनच्या इंजिनला आग, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली।